विधानसभा कामकाजात आज मुंबईच्या प्रश्नांवरती चर्चा होणार आहे। अंधेरी सबवेमध्ये साचणारं पाणी यावरती तोडगा काढण्याची मागणी केली जाईल। दक्षिण मुंबईमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासावरतीही खलबतं होतील। कुर्ला या ठिकाणच्या रेल्वेच्या जागेवरील वसाहतींचा प्रश्नही आज मांडला जाईल। काळा चौकी, जिजामाता नगर, SRA प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोपाची शक्यता नाकारता येत नाही। बातमी महत्वाची आहे। सिडको घरांच्या प्रश्नांवरती आज नागपूरमध्ये बैठक आहे। भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी काल आंदोलन या संदर्भात केलेलं होतं। विधिमंडळातील कामकाज सल्लागार समिती कक्षामध्ये दुपारी 3 वाजता बैठक होईल। सिडको घरांच्या किमती कमी करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। सिडकोचे MD आणि नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत। बघा, मुंबई विधिमंडळ राडा प्रकरणी सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांवरती कारवाई होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं। नागपूरमध्ये विधानसभा विशेष अधिकार समितीच्या बैठकीत कारवाईवर शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिली। समितीकडून तुरुंगवासाच्या कारवाईची शिफारस केली जाण्याची ही शक्यता आहे। याबाबतचा अहवाल तयार आहे आणि तो आज सकाळी सादर केला जाणार, ही माहिती सूत्रांनी दिली आहे। 6 महिन्यांपूर्वी मुंबईच्या विधिमंडळ परिसरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला होता। भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांना पुन्हा धमकीचा फोन आला। तूने तुकाराम मुंडे के खिलाफ बोला, तू अभी तक जिंदा है क्या, असा सवाल उपस्थित करण्यात आला। अशा प्रकारे धमकीचा फोन आला, ही माहिती त्यांनी दिली। आमदार खोपडेंनी IAS अधिकारी तुकाराम मुंडेंच्या निलंबनाची मागणी करण्यासाठी लक्षवेधी लावलेली होती। अजितदादा शेतकऱ्यांसाठीच्या कॉलेजच्या फाईलवरती सही करत नाही। भाजपचे आमदार अजित पवार यांच्यावर हे आरोप करत आहेत। 4 महिन्यांपासून कॉलेजची फाईल अजित पवार यांच्याकडे आहे, असं चरणसिंह ठाकूर म्हणाले। अधिवेशनात कॉलेजच्या फाईलवरती सही करण्याची चरणसिंह ठाकूर यांनी मागणी केलेली आहे। एक चांगला हॉर्टिकल्चर कॉलेज माझ्या भागामध्ये सुरू व्हावं अशा प्रकारचं निवेदन शासनाकडे दिलेलं होतं। त्याच्या विहित प्रक्रिया करून माननीय वित्तमंत्र्याकडे 4.5 महिन्यापासून फाईल पडलेला आहे। आता माझी विनंती आहे की वित्तमंत्री महोदयांनी लवकरात लवकर त्याच्यावर सही करावी। पैसे नाही माझं तर म्हणणं आहे की एखादा सिमेंट रोड 200-400 कोटीचा राहू द्या, विधान भवनामध्ये हा प्रश्न मांडणार आहे। मुंडवा जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी 2018 मध्ये निलेश मगर यांनी घेतली, असा आरोप दमानी यांचा आहे। निलेश मगर हे तत्कालीन महापौर आणि मगरपट्टा कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर होते, असं दमानी यांनी सांगितलंय। तर मगर कुटुंबानं शेतकऱ्यांसाठी काम केलं, असं रोहित पवार म्हणाले। दमानी यांनी टार्गेट करताना अभ्यास करून मग टार्गेट करावं, असं रोहित पवार यांनी म्हटलं। हेच ते निलेश मगर जे तिथले उपमहापौर होते, ज्यांची मगरपट्टा नावाची जी मोठी तिथे हे आहे पुण्याला मगरपट्टा कन्स्ट्रक्शनचे हे डायरेक्टर आहेत। पण हा मोडस ऑपरेंडी आहे प्रत्येक पक्षाचा, आपल्या माणसांना पुढे करून ते अडकवून ठेवायची, पॉवर ऑफ अटॉर्नी घ्यायची आणि नंतर स्वतःची सत्ता आली। आता जसं मी म्हटलं की आता ते उपमुख्यमंत्री झाले, आता पालकमंत्री झाल्यानंतर सगळं थेट आपल्या नावावर करता येईल म्हणून हे केलं गेलंय, असा माझा थेट आरोप आहे। मगर जो परिवार आहे, म्हणजे माझे सासरे असतील नाहीतर त्यांचा सगळा परिवार असेल, त्यांनी या जगाला, या देशाला दाखवून दिलं की शेतकऱ्याची जमीन विकत न घेता शेतकऱ्याला आपण डायरेक्टर कसं बनवू शकतो, शेतकऱ्याला भागीदार कसं बनवू शकतो। आणि हा जो मॉडेल आहे हा फक्त काय महाराष्ट्रात चर्चेत नाही, हा पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा या मॉडेलची स्तुती केलेली आहे, इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्तुती केलेली आहे। त्यामुळे दमानी यांना मला एवढंच सांगायचंय की टार्गेट करत असताना जरा अभ्यास करून तुम्ही त्या ठिकाणी टार्गेट करा। विषय राजकीय लोकांचा असेल तर राजकीय विषयावर चर्चा करायला आम्ही सर्वजण तयार आहोत, पण फक्त कुठल्याही परिवाराला त्याच्यामध्ये अडकवायचं नाही, तर त्या बाबतीत ती चर्चा करून आणायची, हे जर त्या ठिकाणी करत असतील तर हे योग्य नाही। टेंडर प्रक्रिया न करता कामं वाटली जातात का, असा सवाल देशपांडेंनी उपस्थित केला। कुणाचा कुणावरच अंकुश उरलेला नाही, असं देशपांडे म्हणाले। कंत्राट प्रक्रिया कशी पारदर्शकपणे होईल याचा विचार केला पाहिजे, असंही देशपांडेंनी म्हटलं। तर भ्रष्टाचार सुरू आहे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग काय करते, हा सवाल देशपांडेंनी उपस्थित केला। आम्ही सगळे पुरावे देण्यास तयार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं आहे। ही पारदर्शकपणे होते का टेंडर प्रोसेस न करताच ही कामं वाटली जात आहेत? इतकी सिस्टीम करप्ट झाली आहे, कोणाचा कोणावर अंकुशच उरलेला नाहीये, कुठलीच पारदर्शकता या विभागात नाहीये। 1-2 अधिकाऱ्यांना सस्पेंड करून यातनं
काही याच्यातनं निष्कर्ष किंवा निष्पन्न होणार नाहीये. कशा पद्धतीने पारदर्शक होईल याचा विचार माननीय मंत्री महोदयांनी केला पाहिजे. इतक्या खुल्या पद्धतीने होत असेल तर आपलं लाचलुचपत प्रतिबंध खातं हे काय करतंय, हे या गोष्टी बघताय का? बघत असेल तर काही कारवाई करणार आहे का? नुसती खात्यामध्ये चौकशी करून काय करणार आहे? मला असं वाटतं PWDनी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात FIR लॉन्च केला पाहिजे अँटी करप्शन ब्युरोकडे. अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे. खात्यांतर्गत चौकशी करून काय आहे? वरपासून खालपर्यंत सगळेच करप्ट आहे. कोण कोण